तर मित्रांनो, आज आपण अशी एक कथा बघणार आहोत की जी कथा ऐकल्यानंतर तुम्ही म्हणताल, हे काय होऊन बसलं. एका खेड्यातला राहणारा मुलगा, ज्याचा मोठा भाऊ मुंबईमध्ये जॉब करतो, म्हणून तो पण मुंबईमध्ये जॉब करण्यासाठी येतो आणि आपल्या भावाबरोबरच तो मुंबईत राहतो. त्याच्या मोठ्या भावाचं लग्न झालेलं होतं आणि त्यानंतर त्या एका कंपनीमध्ये त्याचा भाऊ त्याला लावून देतो आणि त्याला त्या ठिकाणी चांगलं पेमेंट पण मिळतं आणि तिथंच त्याच्या नवीन आयुष्याला सुरुवात होते. त्यानंतर त्याला घरचे म्हणतात की आता तू लग्न कर. त्यानंतर घरचे त्याच्यासाठी एक मुलगी बघतात आणि मुलगी बघितल्यानंतर तो लग्नासाठी रेडी होतो. तर जो मुलगा असतो त्याचं नाव असतं विशाल आणि मुलीचं नाव असतं श्रावणी. श्रावणीच्या घरामध्ये तिला एक मोठा भाऊ असतो आणि आई असते, तिला वडील नसतात. त्यामुळे त्या भावावर घराची सगळी जबाबदारी असते. श्रावणीचा भाऊ म्हणतो, तू लग्न कर आता, म्हणजे मी मोकळा होईल. त्यानंतर श्रावणीला बघण्यासाठी विशाल आणि त्याचे घरचे येतात. त्यानंतर सगळं काही बघून वगैरे होतं आणि विशालला श्रावणी खूप आवडते. त्यानंतर श्रावणी आहे आणि विशाल यांच्यामध्ये बोलणं चालणं सुरू होतं आणि घरचे पण म्हणतात, आता लवकरात लवकर लग्नाची तारीख आपण काढून घेऊ. या श्रावणी विशालसोबत सगळं काही बोलायची, विशाल पण तिच्यासोबत सगळं काही शेअर करायचा. पण असं श्रावणी दिसायला सुंदर होती आणि विशाल एक साधा भोळा मुलगा होता. कारण श्रावणीला एक स्टायलिश मुलगा पाहिजे होता आणि तो गुण विशालमध्ये नव्हता. तिला हे समजल्यानंतरच तिच्या डोक्यामध्ये एक प्लॅन आला की विशालला एका ठिकाणी तिनं बोलवून घेतलं आणि म्हणते की आपण थोडंसं लग्नासाठी थांबूया. पण विशाल म्हणतो, कशासाठी थांबायचे उगाच. विशाल काही तिचं ऐकत नव्हता. श्रावणीच्या घरचे श्रावणीला पण लग्नासाठी फोर्स करतात आणि श्रावणीचे घरचे श्रावणीला लग्नाची तारीख काढतात. त्यानंतर श्रावणी पुन्हा विशालला एका ठिकाणी बोलवून घेते एका रूममध्ये. त्या ठिकाणी ती विशालला सांगते की मला आत्ताच लग्न नाही करायचं, तू घरच्यांना काहीतरी कारण दे. विशालला त्या ठिकाणी खूप राग येतो. तो बोलतो की तुला जर लग्न करायचं नसेल तर तू तसं घरच्यांना सांग ना, मला का बोलतीये. आणि त्या ठिकाणावरून विशाल रागामध्ये निघून जातो. त्यानंतर जे झालं काय आहे ते सगळं काही विशाल घरच्यांना सांगतो आणि विशालचे घरचे श्रावणीच्या घरच्यांना सगळं काही सांगतात. त्यानंतर श्रावणीचे घरचे श्रावणीला खूप बोलतात. श्रावणीकडे कुठलाही आता रस्ता नसतो लग्नाशिवाय. त्यामुळे तिच्या डोक्यामध्ये एक प्लॅन येतो. ती घरच्यांसाठी एक पार्टी ठेवते, त्यामध्ये ती विशालला पण बोलवते. विशालला थोडा श्रावणीवर नाराजच असतो, पण तो त्या ठिकाणी पार्टीमध्ये विशालला एक डबा देते श्रावणी आणि विशालला सांगते की तू हे घरी गेल्यानंतर जेवण कर. विशाल पार्टी वगैरे झाल्यानंतर घरी जातो आणि तो डबा उघडून बघतो तर त्या डब्यामधून खूप वास येत असतो. त्यामुळे त्याने ते काही खात नाही आणि ते फेकून देतो. विशालला माहीत नसतं की त्या डब्यामध्ये श्रावणीनं विष कालवलेलं असतं विशालला मारण्यासाठी. त्यानंतर विशालला हे काय असतं हे काहीच माहीत नसतं. त्यानंतर श्रावणीचा डबा दिल्यानंतर हा प्लॅन फेल होतो. श्रावणीचे घरचे विशालला आणि त्यांना फोर्स करतात लग्नासाठी. आता करून घेऊया लग्न. विशालचे घरचे श्रावणींना खूप वेळेस विशालला धमकी दिलेली असते की तू जर लग्नाला होकार दिला तर मी माझ्या जीवाचं बरं वाईट करून घेईल. त्यामुळं विशालचे घरचे श्रावणीच्या घरच्यांकडून ॲग्रीमेंट करून घेतात आणि त्यानंतर त्यांच्या लग्नाची तारीख जवळ येते आणि त्यांचं लग्न पार पडतं. त्यानंतर विशालचे घरचे दोघं भाऊ एकत्र राहू लागतात. पण त्या ठिकाणी श्रावणीला काही असं कोंडून ठेवल्यासारखं वाटत होतं. त्यामुळे तिला मोकळं जगायचं होतं, मोकळं राहायचं होतं. त्यानंतर ती घरच्यांसोबत बरंच भांडणं करायची आणि सतत भांडणं करत होती. त्यामुळं विशालच्या भावाने विशालला सांगितलं की तू आता बाजूला राहा श्रावणीला घेऊन. त्यानंतर
तो जवळच समोर एक बिल्डिंगमध्ये फ्लॅट घेतो भाडोत्री आणि दोघेही एकत्र राहू लागतात. 3 महिने उलटून जातात. त्यानंतर श्रावणीच्या डोक्यात एक खूप भयानक प्लॅन येतो. आणि कारण श्रावणीला विशालची बोरिंग लाईफ अजिबात आवडत नव्हती आणि श्रावणीला लग्नाच्या आधी पण तिच्या घरच्यांना सांगितलं होतं की मलाही लग्न नाही करायचं, पण घरच्यांनी काही ऐकलं नाही. त्यानंतर श्रावणीनं ठरवलं की आपण विशालचा काटा काढायचा. श्रावणी एक दिवस विशालला कामावरून घरी येतो आणि विशालसाठी चांगले जेवण बनवते, त्याच्याबरोबर गोडगोड बोलते आणि त्याला जेवणामध्येच उंदरं मारायचं औषध देते. त्यानंतर विशाल जेवण करतो आणि त्याला गळ्यामध्ये त्रास व्हायला सुरुवात होते. त्यानंतरच श्रावणी एक दोरी घेते आणि त्या दोरीनं विशालचा गळा दाबते. जेव्हा तो मरतो हे श्रावणीला समजल्यानंतर श्रावणीला खूप आनंद होतो आणि त्या ठिकाणी श्रावणी एक वेगळंच नाटक करते आणि खूप नाटक करायला सुरुवात करते, खूप रडते, ओरडते आणि त्या ठिकाणी पोलीस पण येतात. जेव्हा पोलीस तपास करतात तेव्हा पोलिसांना समजतं की श्रावणीची आणि विशालसोबत लग्न करायची बिलकुल इच्छा नव्हती. त्यामुळं श्रावणीनं विशालचा जीव घेतला आहे हे पोलिसला समजल्यानंतर पोलिसांनी श्रावणीला अटक करतात. जर घरच्यांनी श्रावणी जेव्हा सांगत होती तेव्हा जर ऐकलं असतं तर बिचारा विशालचा जीव वाचला असता. तर प्रेक्षक मित्र हो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कळवा. भेटूया पुढच्याच अशा क्राईम स्टोरीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.